16 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। यावल शहरात शेत जमीन वाटणीच्या वादातून एकाची शिवीगाळ, शेतात वहिवाट करण्याचा केला प्रयत्न। चिंचोली येथून 39 वर्षीय इसम बेपत्ता, यावल पोलिसात हरवल्याची तक्रार। दहीगाव येथील 28 वर्षीय विवाहितेला पतीची खावटीच्या केसच्या तडजोडीतून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी। वडरी येथून 3 मुलांची आई 32 वर्षीय विवाहिता बेपत्ता, यावल पोलिसात तक्रार। यावल शहरात व्यास मंदिर सभागृहात श्री संत सावता माळी पुण्यतिथी उत्साहात साजरी, शहरातून काढलेली मिरवणूक ठरली लक्षवेधी। किनगाव येथे माळीवाड्यात श्री संत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी। दगडी मानवेल येथील 35 वर्षीय महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, यावल रुग्णालयात उपचार सुरू। यावल शहरातील ग्रामीण रुग्णालयात देखभाल दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम सुरू। शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकडी येथे माता पिता पालक शिक्षक सभा संपन्न। तर दहीगाव येथील दिव्यांग तरुणाने शाळेतील बालकांना अन्नदान करून साजरा केला वाढदिवस। आता बघूया सविस्तर घडामोडी। सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल। तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी, आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल। संपर्क 93 70 94 84 82। यावल शहरात शेत जमिनीच्या वहिवाटीच्या वादातून एकाने शिवीगाळ करून, जर तू शेतात पाय ठेवला तर विचार करून घे असे सांगितले आणि स्वतः ट्रॅक्टर शेतात जबरदस्तीने नेऊन वहिवाट करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे। यावल शहरातील एका शेतकऱ्याने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जानुसार त्याने म्हटले आहे की शेतजमीन वहिवाटाच्या कारणावरून एकाने आपल्याच शेतात जबरदस्तीने येऊन तू या शेतात पाय ठेवू नको असे धमकावले आणि शिवीगाळ केली आणि उलट आमच्याच शेतात ट्रॅक्टर नेले, शेतजमीन वखरत वहिवाट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बोलण्यास गेले असता त्याने शेतकऱ्याला जीवेठार मारून टाकेल अशी धमकी दिली। तेव्हा या प्रकरणी यावल शहरातील एकाविरुद्ध यावल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे। आपल्याला गृहोपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या। या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर, फ्रीज आणि AC वर विविध प्रकारची ऑफर सुरू आहे। या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेटवस्तू मिळत आहे। तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या। यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे। चिंचोली या गावातून एक 39 वर्षे इसम हा बेपत्ता झाला आहे। सदर इसम घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेला होता, मात्र नंतर तो घरी परत आलाच नाही। त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला, मात्र सदर इसम हा कुठेच मिळून आला नाही। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। चिंचोली या गावातील रहिवासी नारायण युवराज मिस्त्री वय 39 हा तरुण आपल्या घरी होता। दरम्यान घरात कोणाला काही न सांगता हा 39 वर्षीय तरुण घराच्या बाहेर गेला आणि नंतर तो घरी परत आलाच नाही। त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र 39 वर्षीय नारायण मिस्त्री हा कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात आरती मिस्त्री यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस नाईक उमेश महाजन करीत आहे। सदर तरुण कुठे दिसल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दहीगाव येथील एका 28 वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने कोर्टात सुरू असलेल्या खावटीच्या केस संदर्भात आपण आपसात समझोता करून टाकू या संदर्भात बोलणे सुरू असताना
अचानक या 28 वर्षीय महिलेला त्याने शिवीगाळ केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 28 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात उत्राण तालुका एरंडोल येथील आपल्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. दहिगाव तालुका यावल या गावातील एक 28 वर्षीय विवाहिता हिची यावल न्यायालयात केस सुरू होती. कोर्टात खावटीची केस सुरू होती. दरम्यान या केस संदर्भात आपण आपसात समझोता करून टाकू या संदर्भात चर्चा सुरू होती. दरम्यान चर्चा सुरू असतानाच या 28 वर्षीय महिलेला उत्राण तालुका एरंडोल येथील तिच्या पतीने शिवीगाळ केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा सदर 28 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाणे गाठले आणि आपल्याला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. वडरी या गावातील 32 वर्षीय विवाहिता 3 मुलांची आई ही सांगवी बुद्रुक येथे गेली होती आणि तेथून ती अचानक बेपत्ता झाली. सदर 32 वर्षीय विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र ती कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. वडरी या गावात एक 32 वर्षीय विवाहिता आपल्या 3 मुलांसह राहते. ही विवाहिता सांगवी बुद्रुक या गावात गेली होती. या गावात गेली असता कुणाला काही न सांगता त्या गावातून ती महिला कुठेतरी निघून गेली. सदर 32 वर्षीय महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात आला, तिच्या मोबाईलवर संपर्क साधला, मात्र ही 32 वर्षीय महिला कुठेच मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही 3 मुलांची आई 32 वर्षीय विवाहिता कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे. यावल शहरात समस्त यावल शहर माळी समाज संघटनेच्या वतीने श्री संत सावता माळी यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त यावल शहरातून काढण्यात आलेली मिरवणूक हे लक्षवेधी ठरली होती. त्यानंतर श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात प्रतिमा पूजन अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला आणि प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावल शहरात समस्त यावल शहर माळी समाज कार्यकारिणी संचालक व समाज बांधव यांच्या वतीने श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने माळी समाज मंदिर धनगरवाडा येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा महाजन गल्ली, संभाजी पेठ, मेन रोड, बारी चौक, चावडी, कोट रोड, रेणुका माता मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज नगर मार्गे श्री महर्षी व्यास मंदिरावर पोहोचली आणि तेथे या मिरवणुकीचा समारोप झाला. त्यानंतर श्री महर्षी व्यास मंदिर सभागृहात प्रतिमा पूजन कार्यक्रम घेण्यात आला. येथे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन, बाल संस्कार शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, माळी क्लासेसचे व्यवस्थापक कैलास माळीसह मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित समाज बांधवांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री संत सावता माळी समाज मंडळ यावलचे अध्यक्ष सुनील वारुळे, उपाध्यक्ष देवेंद्र माळी, महेश महाजन, जयवंत माळी, किशोर पाटीलसह समस्त सावता माळी समाज मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी यावल शहरात साजरी झाली. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व मोठ्या उत्साहात पुण्यतिथी साजरी झाली.
हा उचल प्लस तुम्ही 3 वेळा थोडं थोडं पाणी प्यायचं, थोडंसं नॉर्मल असं. ओम केशवाय नमः स्वाहा 3 वेळा प्यायचं. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. नामोदरे श्रीशान पद्मनाभय संरक्षण गुरुदाय नमः. ओम प्राणायाम विनियोग. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हरि ओम श्री महागणनाशाधनगामदेवताः सानदेवता वासुदेवता हिरण्यगर्भाभ्यां सचैवन्देवाभ्यां सर्वे देवेभ्यो नमः. सर्वे ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः. ओम श्री समुद्रशकुलजलम्बोदशकुलनाशधम्रगणादिक्षु भालचन्द्रगजान्द्वादिशैतानि द्वारवाहे च गुरुशनर्गन्धः संग्रामे सर्वते संजायते चित्रामृते प्रसन्नया शरधन्ते सर्व हे माळी समाजाचे आराध्य दैवत आहे आणि कुठलेही संत हे महाराष्ट्रीय संतांची भूमी आहे. आणि खरं तर कुठल्याही संतांना आपण जातीपुरतं मर्यादित नाही ठेवलं पाहिजे, हे मी नेहमी सांगतो. संत सावता महाराज माळी समाजाचे संत, संत भीमावली भोई समाजाचे संत, असं प्रत्येक संतांना आपण समाजानुसार त्यांचं वर्गीकरण नको केलं पाहिजे. कारण हे संत होते म्हणून आपण या ठिकाणी सुशिक्षित आणि संस्कारात या ठिकाणी आपण घडत आहोत आणि त्यांच्या विचारावर आपण चालत आहोत. त्यामुळे ते आहे ही संतांची भूमी आहे आणि या संतांनी जे विचार आपल्याला दिले त्या विचारांवर आपण जर चालत गेलो तर नक्कीच आपलं महाराष्ट्र सुसंस्कारी त्या ठिकाणी होणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला सुसंस्कारी होण्यासाठी आपण ही संतांनी दिलेली शिकवण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आणि ती आचरणात त्या ठिकाणी आणली पाहिजे. दरवर्षी आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करतात. मागच्या वर्षी सुद्धा आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता. त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. दरवर्षी आपण हा कार्यक्रम गुणगौरव विद्यार्थ्यांचा केला पाहिजे अशी या ठिकाणी अपेक्षा सर्व पंचमंडळाची अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. कारण अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक एका जागी त्या ठिकाणी येतात आणि त्यांचा कुठेतरी गुणगौरव झाला तर त्यामुळे समाजाची प्रगती होण्यासाठी फार मदत होते. त्यामुळे आपण पुढच्या वर्षी जर असा काही कार्यक्रम आयोजित केला तर नक्कीच त्या ठिकाणी माझा काहीतरी खरीचा वाटा त्या ठिकाणी असणार आहे अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि एकही काळकरी आतापर्यंत नव्हते, पण हरिभक्तपरायण संजीव महाराज यांनी त्यांच्या जुन्या म्हणजे काळामध्ये त्या दिंड्यांचा त्या ठिकाणी जेवणाचा वगैरे कार्यक्रम व्हायचा आणि ते काम संत सावता महाराज करत होते. मग ते दिंडीचे वारकरी संत सावता महाराजांना म्हणत होते की तुम्ही का नाही आमच्या सोबत पंढरीच्या वारीला. किनगाव या गावात मोठ्या उत्साहात श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने समाज बांधवांच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रतिमा पूजन, मूर्तीपूजन नंतर अभिवादन करण्यात आले आणि उपस्थितांना श्री संत सावता महाराज यांच्या कार्याची माहिती देत महाप्रसाद वितरण करण्यात आले. किनगाव तालुका यावल येथील माडीवाड्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करीत श्री संत सावता महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्त श्री क्षत्रिय माळी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुखलाल दला महाजन यांच्या हस्ते प्रतिमा व मूर्ती पूजन करण्यात आली. या कार्यक्रमावेळी माळी समाजातील माजी अध्यक्ष वसंत रूपचंद महाजन, विद्यमान उपाध्यक्ष जनार्दन रामदास महाजन, महेंद्र नारायण माळी, महेंद्र छगन माळी, नथू गंगाराम महाजन, विष्णू सैतान महाजन, रमेश लक्ष्मण महाजन, शामराव शिवराम महाजन, नाना निळकंठ महाजन, जितेंद्र उत्तम महाजन, देविदास नामदेव महाजन, एकनाथ सुखदेव महाजन, एकनाथ विष्णू महाजन, खेमचंद कडू महाजन, शुभम अशोक महाजन, युवराज लखीचंद महाजन, अभिमन्यू अर्जुन महाजन, किरण पंढरीनाथ महाजनसह महिला मंडळ आणि बालगोपाल उपस्थित होते. या प्रसंगी सावता महाराज यांच्या जीवनपटावर थोडक्यात माहिती महेंद्र छगन महाजन व महेंद्र नारायण माळी यांनी दिली. प्रतिमा पूजनानंतर भाविक भक्तांमध्ये महाप्रसाद वितरण करण्यात आले. मोठ्या उत्साहात श्री संत सावता महाराज पुण्यतिथी साजरी झाली.
चालू झाले. श्री संत सावता महाराज की जय. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती. त्याचं स्मरण म्हणून आज आपण श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. हे संत म्हणजे फक्त आपल्या विशिष्ट समाजापुरता मर्यादित नसतात. त्यांचं व्यापकत्व म्हणजे पूर्ण जगासाठी त्यांचं कार्य असतं. परंतु काही काही म्हणजे असं वाटून घेतलेलं आहे की माळी समाजाचा सावता महाराज, शिंपी समाजाचा नामदेव महाराज, पण तसं नसतं. एक आपले एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्यांची पूजा करतोय, परंतु यांचं तसं नव्हतं. हे विश्वची माझे घर असे जयाची मती स्थिर, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. कारण संतांचं व्यापकत्व एवढं आहे की या चराचर सृष्टीमध्ये ते ब्रह्मतत्व पाहतात. म्हणजे कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, मुंगी असो, हत्ती असो किंवा कुठलाही प्राणी पशु पक्षी असो, त्यांच्यामध्ये एकच ईश्वर तत्व आहे अशी संतांची शिकवण आहे. या न्यायाप्रमाणे ते त्यांचं कार्य असतं. म्हणून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असं म्हटलं जातं. संत सावता महाराज यांचा जन्म 1250 मध्ये या अरणबेंडे दगडी मानवेल येथील एका 35 वर्षीय महिलेने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर प्रकार निदर्शनास येताच महिलेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या ठिकाणी महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. दगडी मानवेल तालुका यावल येथील एक 35 वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात संतापाच्या भरात विषारी पदार्थ सेवन केले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास आल्यानंतर कुटुंबियांनी या 35 वर्षीय महिलेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवदास चौहान, अधिपरिचारिका माधुरी ठोके, जॉन्सन सोरटे, संजय जेधे आदींनी या महिलेवर उपचार सुरू केले आहे. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे. या 35 वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे मात्र कळू शकले नाही. यावल शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये देखभाल, दुरुस्ती आणि रंगरंगोटीचे काम सुरू झाले आहे. ग्रामीण रुग्णालयाची इमारत अनेक ठिकाणी नादुरुस्त झाली होती. तेव्हा नादुरुस्त इमारतीची दुरुस्ती केल्यानंतर रंगरंगोटी आणि सुशोभीकरणचे काम केले जात आहे. यावल ग्रामीण रुग्णालयाची इमारत खूपच जुनी आहे. या इमारतीमध्ये ठिकठिकाणी भिंतीला तडे पडले होते, काही ठिकाणी गळती लागली होती, तर कित्येक वर्षापासून या इमारतीची देखभाल दुरुस्ती देखील झाली नव्हती. तेव्हा जीर्ण अवस्थेत आलेल्या या इमारतीची दुरुस्ती प्रशासकीय स्तरावर केली जात आहे. इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. ठिकठिकाणी डागडुगी केली जात आहे. गळती लागलेल्या ठिकाणी व जीर्ण झालेल्या भिंतीला पुन्हा प्लास्टर केले जात आहे. तर संपूर्ण इमारत दुरुस्त झाल्यानंतर प्लास्टरचे काम पूर्ण झाल्यानंतर रंगरंगोटी करून ग्रामीण रुग्णालयाची इमारत सुसज्ज केली जाणार आहे. इमारतीची दुरुस्ती होत असल्याने कर्मचारी आणि रुग्णांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
साकडी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात माता पिता पालक शिक्षक सभा घेण्यात आली। या सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढी संदर्भात नियोजन करण्यात आले। मोठ्या उत्साहात ही सभा संपन्न झाली। साकडी तालुका यावल येथे शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आहे। या विद्यालयात माता पिता पालक शिक्षक सभा घेण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य RJ महाजन होते, तर व्यासपीठावर पर्यवेक्षक HJ पवार, BE महाजन, सदाशिव निळे उपस्थित होते। यावेळी पालक सभेच्या नूतन कार्यकारिणीमध्ये माता उपाध्यक्ष म्हणून शारदा किरण माळी, पिता उपाध्यक्ष म्हणून नितीन भिला बळगुजर, सचिवपदी MA महाजन, सहसचिवपदी वासुदेव दिगंबर बळगुजर यांची निवड करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक HJ पवार यांनी केले। विद्यालयातील उपशिक्षक BE महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले। विद्यालयाचे प्राचार्य RJ महाजन यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये स्पर्धा परीक्षासह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवाढी संदर्भात, शिक्षण पद्धती संदर्भात सखोल असे उपस्थितांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमामध्ये पालकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन देखील करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आपण काय उपक्रम राबवले पाहिजे याबाबत नियोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन YB सपकाळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार RC जगताप यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। मात्र प्रवाहपती म्हणजे जिकडे घेऊन जाईल तिकडे, आणि लग असेल, पुण्याई असेल, तर त्या मुलांचं करिअर होतं की जे सहज होतं, जसं होईल तसं। मात्र 90% असे चान्सेस आहेत की मुलांचं करिअर एक चांगला व्यक्ती घडत नाही, हे सत्य होत आहे। तर विषयाच्या अनुषंगाने मला इथे एक गोष्ट नमूद करायची वाटते। मुलांचं करिअर, जीवन घडवण्याचा विषय आहे। तर एक गोष्ट ही फार इम्प्रेसिव्ह आहे की मला अनेकांना वारंवार मी आठवते। असं असतं की एक बालक आहे, शून्य मनुष्य आहे, त्याच्या अनेक मिस्टेक्स आहेत, एकदम जाणीव होते की माझ्या मुलाला आम्ही बघितलं पाहिजे। असे काही स्टेज येते आपल्या आयुष्यात, पण आपल्याला पश्चाताप होतो, अनेक गोष्टींचा होतो, पण तो थोडा काळ असतो। दहिगाव येथील दिव्यांग तरुणाने आपला वाढदिवस साजरा करताना बडेजाव न करता आपण ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या अंध तथा दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोहार देत आपला वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे। दहिगाव तालुका यावल येथील रहिवासी ज्ञानेश्वर मधुकर धनगर या दिव्यांग तरुणाचा वाढदिवस होता। या दिव्यांग तरुणाने धुळे शहरातील संतोषी माता मंदिर जवळील गणपती रोडावर असलेल्या अंधशाळेत इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेतले आहे। या तरुणाचा वाढदिवस असल्याने आपण सेवाभावी उपक्रम राबवला पाहिजे अशी इच्छा त्याने आपल्या कुटुंबाकडे बोलून दाखवली आणि आपण ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या शाळेच्या प्रती आपले काहीतरी ऋण आहेत ते आपण जोपासले पाहिजे या उद्देशाने या तरुणाने धुळ्यातील अंध शाळेतील 54 विद्यार्थ्यांना अल्पोहार वितरण करीत अन्नदान केले आणि समाजापुढे आदर्श ठेवला। थांबतो हा, पळ आता। आज माझा वाढदिवस, त्या निमित्ताने खरं तर वाढदिवस साजरा करणं म्हणजे वेगवेगळ्या पद्धती असतात, जसं की पार्टीज करणं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनस्थळी भेट देणं वगैरे। खूप वेगवेगळ्या ठिकाणी आपण तरुणाई सध्या वाढदिवस साजरा करते, पण तशा पद्धतीचे वाढदिवस मीही साजरे केलेले आहेत। पण यावेळेस जरा वेगळं करायचं ठरलं। माझ्या आईवडिलांची संकल्पना होती की वाढदिवस साजरा करायचा म्हणजे कुठेतरी काहीतरी डोनेशन द्यायचं म्हणून। तर मला पहिले माझी अंधशाळा आठवली, जिथे मी शिक्षण घेतलं 1ली पासून ते 12वी पर्यंतचं। आणि त्या शाळेमध्ये आज
एक ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित केला. एक छोटासा अल्पोपहार मी शाळेतील माझ्या विद्यार्थिनी मित्रमैत्रिणींना दिला आहे. तर अशा पद्धतीने मी आज हा माझा वाढदिवस साजरा केला. सर्वप्रथम आता ही तर फक्त एक पहिली नीव होती. याच्या पुढची पण आता पुढे पण म्हणजे एक इमारत तयार करायची आहे. जसं की आता पुढे पण दरवर्षी मी अंधशाळेतच नव्हे तर इतर ठिकाणी जिथे दुर्लक्षित विभाग आहे त्या ठिकाणी मी अल्पोपहार वगैरे देऊन किंवा काहीतरी एक डोनेशन देऊन माझा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.